नमस्कार मंडळी. तर आज आपण बघणार आहोत विदर्भ स्पेशल पाटवडी रस्सा. तर विदर्भात खास पाहुणचारासाठी केला जाणारा मेनू म्हणजे पाटवडी रस्सा. तर आपल्याला पण काय होतं की कधी-कधी नेहमीच्याच भाज्या खाऊन खूप कंटाळा येतो आणि काहीतरी असं चमचमीत खायची इच्छा होते, तेव्हा पाटवडी रस्सा आपण करू शकतो. तर ही करायला अगदी सोपी आहे. चला तर मग बघूया आपण रेसिपी. चला तर मग आता रश्शासाठी लागणाऱ्या वाटणाची तयारी करून घेऊयात. त्यासाठी मी एक गॅसवर तवा ठेवलेला आहे. त्यात 2 चमचे तीळ घातलेले आहेत, 1 चमचा खसखस घातली आहे आणि तीळ तडतडेपर्यंत आपण हे भाजणार आहोत. आता आपले तीळ भाजलेले आहेत. आता याच्यामध्ये मी 4 चमचे किसलेलं खोबरं घालणार आहे आणि हे पण आपल्याला मिनिटभर परतून घ्यायचं आहे. जास्त नाही परतायचं, नाहीतर हे करपेल. आणि हे थंड झाल्यावर आपण मिक्सरमधून फिरवून घेणार आहोत. आता आपण जे भाजून घेतलेलं तीळ, खसखस, खोबरं होतं ते गार झालेलं आहे. आता याला आपण मिक्सरमधून फिरवून घेऊया. आता इथे एक मीडियम साईजचा कांदा कट करून घेतलेला आहे. 5-7 लसूण पाकळ्या आणि थोडंसं आलं टाकून हे आपण भाजून घेणार आहोत. कांदा, आलं, लसूण आपलं परतून झालेलं आहे. आता त्याच तव्यात आपण एक मीडियम साईजचा टोमॅटो, 2-4 हिरव्या मिरच्या आणि थोडीशी कोथिंबीर घालून परतून घेतोय. आता हे सगळं थंड झाल्यानंतर आपण याला मिक्सरमधून फिरवून घेणार आहोत. तर तुम्ही इथे बघू शकताय रश्शासाठी लागणारं आपलं वाटण तयार आहे. अगदी फाईन पेस्ट तयार झालेली आहे, पाणी न घालता. आता पाटवड्यांसाठी लागणारं वाटण आपण तयार करून घेऊयात. तर त्यासाठी एक 4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि 5-6 लसूण पाकळ्या हे आपण मिक्सरमधून फिरवून घेणार आहोत. इथे आपण एक कढई तापत ठेवलेली आहे. तेल थोडंसं गरम झालं की मग आपण त्याच्यामध्ये 1 चमचा जिरे घालणार आहोत. जिरं तडतडलंय तर आता आपण इथे जे मिरचीचं वाटण तयार करून घेतलं होतं ते आपण इथे घालणार आहोत आणि त्याला 1 मिनिटभर परतून घेणार आहोत. आता 1 चमचा हळद घालूया आणि त्याला 1 मिनिटभर आपण परतून घेऊया. आता यामध्ये पाणी घालायचं आहे. आता चवीनुसार मीठ घालूया. पाण्याला मस्त उकळी आलेली आहे. आता इथे थोडी कोथिंबीर घालूया. इथे तुम्ही बघू शकताय मी एका हाताने चमचा हलवते आणि दुसऱ्या हाताने पीठ भुरभुरते. तर हे एकसारखं आपल्याला हलवत राहायचं आहे. हे सायमल्टेनियसली आपल्याला करायचं आहे की एका हाताने पीठ घालायचं आहे आणि दुसऱ्या हाताने चमचा कंटिन्यूअस आपल्याला स्टर करत राहायचं आहे. जेणेकरून या पिठामध्ये गाठी नाही होणार आणि आपलं पीठ एकसारखं तयार होईल. जर तुम्हाला या पद्धतीने जमत नसेल तर तुम्ही एका पाण्यामध्ये हे बेसन पीठ मिक्स करून घेऊ शकता असं चमच्याने हलवून आणि जी आपण फोडणी दिलेली आहे त्यात डायरेक्ट ओतू शकता. आता वडीसाठीचं मिश्रण आपलं तयार आहे. तर एका ताटाला इथे आपण तेल लावून घेणार आहोत आणि जे आपलं रेडी मिश्रण आहे ते आपण याच्यामध्ये ओतणार आहोत आणि सर्व बाजूनी पसरून घेणार आहोत. आणि अ, हे आपलं मिश्रण पसरून झालं की 10 मिनिटं आपल्याला असंच ठेवायचं आहे आणि नंतर डायमंड शेपमध्ये आपण वड्या कट करून घेऊ शकतो. तुम्ही इथे बघू शकता या पद्धतीने ताटाला हे सगळं मिश्रण आपल्याला लावून घ्यायचं आहे आणि 10 मिनिटं ठेवायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला थोडं किसलेलं खोबरं आणि कोथिंबीर गार्निशिंगसाठी वरतून आपण टाकू शकतो. इथे एक कढई तापत ठेवली आहे. त्याच्यामध्ये थोडंसं तेल घातलेलं आहे आणि तेलामध्ये आता आपण थोडा ठेचलेला लसूण घालूया आणि 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर टाकूया. त्याच्याने छान कलर येईल आपल्या रश्श्याला. आता रश्श्यासाठी जे आपलं तयार वाटण होतं ते आपण याच्यामध्ये घालूया आणि त्याला मस्त तेल सुटेपर्यंत आपण परतून घेणार आहोत. तुम्ही इथे बघू शकताय वाटण आपलं मस्त तेल सुटेपर्यंत परतून झालेलं आहे. आता याच्यामध्ये आपण मसाले घालणार आहोत. धना पावडर, जिरा पावडर, गरम मसाला, हळद आणि कांदा लसूण मसाला. आता हे वाटण आणि आपले मसाले भाजून झालेले आहेत. आता आपण याच्यामध्ये गरम पाणी घालणार आहोत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार पाणी कमी जास्त करू शकताय. रस्स्याची कन्सिस्टन्सी जशी तुम्हाला हवी आहे त्यानुसार तुम्ही त्यामध्ये पाणी घालू शकता आणि आता आपण याला मस्त 5 मिनिटावर
उकळी काढून घेणार आहोत आणि आपला गरमागरम रस्सा तयार आहे. आता वरून थोडी कोथिंबीर घालून गार्निशिंग करून घेऊया. तुम्ही इथे बघू शकताय रश्शाला मस्त उकळी आलेली आहे. एक 5 मिनिट आपण याला उकळी काढून घेणार आहोत आणि सर्व करण्यासाठी आपला रस्सा तयार आहे. आता तुम्ही इथे बघू शकताय डायमंड शेपमध्ये आपण अशा वड्या कट करून घेतलेल्या आहेत. तर या पद्धतीने तुम्ही एकदा नक्की करून बघा आणि कशी झाली होती मला कमेंटमध्ये सांगा. आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. थँक यू.